नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या YouTube सेशनमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज तुमच्या सोबत एक महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करायची आहे. तो टॉपिक आहे काल झालेला कंबाईनचा गट क चा मुख्य परीक्षेचा पेपर आणि या पेपरमध्ये इतिहास या विषयाचे 10 प्रश्न या ठिकाणी नेहमीप्रमाणे विचारले गेले. लक्षात घ्या, हे जे 10 प्रश्न होते, तर त्या 10 प्रश्नांपैकी किमान 9 प्रश्न या ठिकाणी सहजरित्या सॉल्व्ह करण्यासारखे होते. जे कोण विद्यार्थी मित्रांनी मला फॉलो केलं आहे, ज्या कोण विद्यार्थी आपले नोट्स या ठिकाणी रेफर करतायत, त्या विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये 10 पैकी 9 प्रश्न सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह करता आलेले आहेत आणि हे करता येणं सहजरित्या शक्य या ठिकाणी होतं. म्हणजे या पेपरमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी इतिहास हा जर घटक बघितलं, तर तुम्हाला 18 मार्क या मेन्सच्या पेपरमध्ये या टॉपिकमध्ये या ठिकाणी मिळणार आहे, लक्षात घ्या. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला मी मागचा पेपर जो झाला, तर त्या पेपरमध्ये काय आयोगानं जो कालचा पेपर झाला, त्या आयोगाने काय प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर काय नेमकं आहे, हे आयोगाची आन्सर की येण्याच्या आधीच मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगणार आहे. हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि लेक्चर जर तुम्हाला पटलं, आवडलं, तर तुमचा स्कोर पण या ठिकाणी तुम्ही कमेंट्समध्ये या ठिकाणी लिहा आणि सोबतच तुम्ही इथे या ठिकाणी लाईक आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअर देखील या ठिकाणी करा हे लेक्चर. तर ठीक आहे. तर मित्रांनो, पाहूया आपण आजचं महत्त्वाचं सेशन. तर बघा, माझ्याकडे होता बीचा सेट आणि तो बी सेक्शनचा जो सेट होता, तर त्यामध्ये 51 पासनं ते साधारणतः या ठिकाणी 60 पर्यंत इतिहास या विषयाचे प्रश्न होते. आता बघा, इथे प्रश्न आहे नारायण गणेश चंदावरकर यांच्याबाबत खालील विधानं कोणती आहे खालील विधानं कोणते विधानं बरोबर आहे, या पद्धतीचा या ठिकाणी हा प्रश्न. आधी तर आपण 4 प्रश्न जे आहे, 4 पर्याय जे आहेत ते या ठिकाणी वाचून घेऊ आणि मग आपण योग्य उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचूया. इथं दिलेलं आहे 28 डिसेंबर सन 1885 रोजी काँग्रेस स्थापनेच्या अधिवेशनाला नारायण चंदावरकर उपस्थित राहिले. दुसरा मग आपण पाहूया, नारायण चंदावरकर यांच्या मते हिंदुस्थानच्या वाढत्या दारिद्र्याचं कारण वाढती लोकसंख्या आहे, असं ते म्हटले. त्यानंतर नारायण चंदावरकर यांनी 1889च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या वाढत्या लष्करी खर्चावर या ठिकाणी टीका केली आणि चौथा आहे, नारायण चंदावरकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे पद या ठिकाणी भूषवले. तुमचं लक्षात घ्या, जेव्हा असे 4 सेंटेन्स या ठिकाणी येतात, तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त योग्य असणारं सेंटेन्स जे आहे ते आधी या ठिकाणी पाहायचं. सर्वात जास्त योग्य असणारं सेंटेन्स या ठिकाणी ड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता ड काय, तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे नारायण चंदावरकर हे सन 1900 ला लाहोरमध्ये जे अधिवेशन झालं, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पहिले मराठी भाषिक व्यक्ती जी काँग्रेसचे अध्यक्ष बनली 1900 ला. आता लक्षात घ्या, 1901 नंतर ते 1914 पर्यंत त्यांनी या ठिकाणी काँग्रेसपासनं त्यांनी अलिप्ततेचं धोरण या ठिकाणी ठेवलं. म्हणजे काँग्रेसच्या राजकीय चळवळीमध्ये ते गेले नाही. याचं कारण होतं, की ते मुंबई विद्यापीठाचे काही दिवस या ठिकाणी कुलगुरू या ठिकाणी होते. त्यानंतर मुंबई हायकोर्ट जे आहे त्याचे न्यायाधीश राहिले आणि 1912 ला इंदोर संस्थानचे ते प्रधानमंत्री म्हणून या ठिकाणी काम केलं. नंतर 1914 पासून त्यांनी परत एकदा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करायला सुरुवात या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे उत्तर तर या ठिकाणी कुलगुरू होते मुंबई विद्यापीठाचे, तर हे हमखास बरोबर आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, यामुळं पर्याय 1 हेच या ठिकाणी चुकलं बघा. पर्याय 1 हे या ठिकाणी चुकलेलं आहे. आता राहतात बघा तिन्ही पर्यायामध्ये ड ऑप्शन या ठिकाणी आणि म्हणून मग बाकीच्या सेंटेन्सकडे पाहूया आणि याच्यामध्ये म्हणलं की काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस ते उपस्थित होते. आता लक्षात घ्या, या संदर्भामध्ये 2 महत्त्वाचे तुम्हाला संदर्भ या ठिकाणी मी सांगतो. बघा, जे काही आपण जनरली जे काही महत्त्वाची पुस्तकं आपण वाचत असतो आणि त्या पुस्तकातून आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. त्यामध्ये जर आपण पाहिलं, यदी फडक्यांचं पुस्तक आहे, आपल्या जयश्रीराव पवारांचं पुस्तक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आचार्य जावडेकरांचं पुस्तक आहे. असे खूप सारे पुस्तकं, त्या पुस्तकांमध्ये कथा स्वातंत्र्याचे पुस्तक, तर त्या पुस्तकांमध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये नारायण चंदावरकरांचा उल्लेख या ठिकाणी मिळत नाही. परंतु जर कटारे आणि गाठाळ जर आपण पाहिलं, तर त्या कटारे आणि गाठाळ या पुस्तकामध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोण-कोण उपस्थित होते, त्यामध्ये नारायण चंदावरकर यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. माझ्याकडे एक वेगळा सोर्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, की तो असा सोर्स आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की 1885 ला नारायण चंदावरकर जे आहे, हे नारायण चंदावरकर हे आपल्या 3 सहकाऱ्यांच्या सोबत लंडनमध्ये या ठिकाणी गेले होते आणि लंडनमध्ये एक समिती होती. एक समितीच्या माध्यमातून ते लंडनमध्ये गेले आणि त्यानंतर ते भारतामध्ये परतले.
ते ज्या दिवशी भारतामध्ये परतले त्या दिवशी 28 डिसेंबर 1885 या वर्षी या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली होती किंवा काँग्रेसची स्थापना झाली. म्हणजे ज्या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली त्याच दिवशी ते भारतात परतले, अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि म्हणून पुढे असं म्हटलं, त्यामुळे पहिल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये त्यांना उपस्थिती दर्शवता आली नाही. दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनापासून काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागले, अशा प्रकारचा मुद्दा त्यामध्ये म्हटलेला आहे. ठीक आहे ना? तर तोही सोर्स आहे, जो महत्वाचा सोर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हा पण एक या ठिकाणी सोर्स या ठिकाणी. आता आयोग आपण पाहूया, की कोणत्या सोर्सच्या आधारावर उत्तर देतो. तर लक्षात घ्या कठारे आणि गाठाळ इथून जर आयोगाने प्रश्न या ठिकाणी काढला असेल, तर नक्कीच लक्षात घ्या याचा राइट आन्सर आयोग या ठिकाणी वरील सर्व अशा पद्धतीचा या ठिकाणी देईल आणि जर का तसं नसेल, मी जो सोर्स या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे, तर त्या सोर्समधनं याचं राइट आन्सर या ठिकाणी क आणि फक्त ड हे या ठिकाणी असणार आहे. आयोगाची आन्सर की येऊ द्या. आयोगाच्या आन्सर की आल्यानंतर जर आयोगाने काय उत्तर देतोय, त्यानुसार मग आपण आपला सोर्स पण या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्लोज या ठिकाणी करून देईल. ठीक आहे ना? तर या दोघांपैकी एक प्रश्न या ठिकाणी आयोग तुम्हाला या ठिकाणी इथं देऊ शकतो याचा राइट आन्सर. तर आपण या ठिकाणी याला हॅशटॅगमध्ये या ठिकाणी घेऊया. ऑब्जेक्शन नंतर आपल्याला या प्रश्नामध्ये या ठिकाणी घेता येऊ शकतं. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, या पद्धतीचा प्रश्न आहे बघा. 1918 ला फेब्रुवारी महिन्यात पंडित मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरनं अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेलं होतं, असा प्रकारचा प्रश्न आहे. आता 1918चा विषय आहे. पर्याय पाहायचे लगेचच. आता न्यायमूर्ती याच्यामध्ये असतील का? तर न्यायमूर्ती हे याच्यामध्ये नसणार आहे. कारण न्यायमूर्ती रानडे यांचं जर आपण बघितलं तर 1901-1902 च्या दरम्यान त्या काळामध्ये या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. एक ढोबळमानाने आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचं निधन झालं. त्यामुळे यांचा विषय नाही. सावरकर यामध्ये असतील का? तर सावरकर नाहीये लक्षात घ्या. कारण सावरकर या काळामध्ये तुरुंगामध्ये होते ना अंदमान निकोबारच्या. नाशिक षड्यंत्र केस अंतर्गत त्यांना अटक झाली होती. जन्मठेपेची शिक्षा होती. आणि त्यामुळे 1918 ते तुरुंगामध्ये होते. त्यामुळे हे पण उत्तर नाही. आता राहिले 2 महत्वाचे पर्याय. लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर कुर्तकोटी. तर उत्तर काय आहे याचं? तर याचं उत्तर आहे डॉक्टर कुर्तकोटी. हे लक्षात घ्या. त्याचा संदर्भ पण सांगतो. संदर्भ आहे यदी फडक्यांचं खंड क्रमांक 2 आणि यामध्ये ब्राह्मणेतर चळवळ हा जो टॉपिक आहे ना, त्याचा ब्राह्मणेतर चळवळीच्या टॉपिकमध्ये हा मुद्दा तुमचा क्लिअर या ठिकाणी होईल. स्पष्टपणे या ठिकाणी दिलेला आहे. ते डॉक्टर कुर्तकोटी जे आहे, हे कुर्तकोटी या अलाहाबादमध्ये तिथे या ठिकाणी ते अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. ठीक आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून शाहू महाराज आणि डॉक्टर कुर्तकोटी यांचे संबंध बिघडले होते. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. तर या प्रश्नाचा राइट आन्सर हे डॉक्टर कुर्तकोटी हे लक्षात असू द्या. चलो पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. आता भाऊ महाजन यांनी खालील वर्तमानपत्र सुरू केली. शतपत्र काय होतं बाबा? तर शतपत्र हे होतं का? तर शतपत्र प्रभाकर मधनं लिखाण करत होते. कोणी लिखाण केलं? तर या ठिकाणी आपल्या लोकहितवादी जे आहेत त्यांनी या ठिकाणी लिखाण केलं. त्यामुळे हे नाहीये. दुसरं इंदुप्रकाश आहे का? इंदुप्रकाश 1862 सालचा आहे. ते कोणाचं आहे? आपल्या विष्णू शास्त्री पंडित जे आहेत त्यांच्या या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, याचं राइट आन्सर काय होतं? तर ज्ञानदर्शन, धूमकेतू आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाकर हे याचं उत्तर आहे. ज्ञानप्रकाश पण नाहीये. कारण ज्ञानप्रकाश हे कृष्णाजी रानडे यांचं वर्तमानपत्र होतं ज्ञानप्रकाश. त्यामुळे राइट आन्सर ज्ञानदर्शन, धूमकेतू आणि प्रभाकर. आता आयोगाने काय केलं बघा, आयोगाने इथं तुम्हाला भूलभुलैया करून टाकला. म्हणजे आपण जनरली काय करतो, भाऊ महाजन यांची वर्तमानपत्र तर पहिलं प्रभाकर आहे. त्याच्यानंतर आपण धूमकेतू आणि नंतर ज्ञानदर्शन करतो. आयोगाने इथं उलटी सिरीज लावली. पहिलं ज्ञानदर्शन, त्यानंतर या ठिकाणी धूमकेतू आणि मग प्रभाकर अशा पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं ज्ञानदर्शन, धूमकेतू, प्रभाकर राइट आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. आपल्या नोट्समध्ये पण या ठिकाणी दिलेले बघा. इथं प्रभाकर भाऊ महाजन, त्यात ज्ञानदर्शन आहे, धूमकेतू, ज्ञानप्रकाशचं पण दिलेलं बघा. ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे 1849 सालचं हे वर्तमानपत्र आपल्याला पाहायला भेटतं. आपल्या नोट्समधनं प्रश्न या ठिकाणी जनरली सॉल्व्ह होऊन जातात लक्षात घ्या. आणि त्यामुळे खास करून मी तुम्हाला आपल्या नोट्स पण इथे दाखवलेल्या आहेत. येस, आपण जे शिकवतो त्यातून आयोग प्रश्न या ठिकाणी विचारत असतो. आयोग जो आहे, तर त्यामध्ये तुम्हाला आयोगाचे खूप सारे प्रश्न आपल्या नोट्समधनं सातत्यानं दरवर्षीच्या पेपरमधनं पाहायला भेटतायत. ठीक आहे ना? तर यावर्षी मुद्दामून तुमच्यासमोर नोट्स आणून दाखवलेले आहेत बघा. आता पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, 31 ऑक्टोबर सन 1920 रोजी मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते? हा प्रश्न कितीतरी वेळा आयोगाने विचारला. कंबाईनच्या पेपरमध्ये,
राज्यसेवेच्या पेपरमध्ये, पूर्वमध्ये, मेन्समध्ये, सरळ सेवेमध्ये, सर्वच पेपरमध्ये हा प्रश्न असतो. चुकला नाही पाहिजे. तर काय उत्तर आहे? लाला लजपत राय हे याचं उत्तर या ठिकाणी आहे. आपल्या नोट्समध्ये बघा इथं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची पहिली कार्यकारिणी दिलेली आहे. अध्यक्ष लाला लजपत राय, उपाध्यक्ष दिवाण चमनलाल. त्याचबरोबर स्वागत समितीचे अध्यक्ष बॅरिस्टर जोसेफ बाप्तिस्टा. स्वागत समिती विचारलं जाऊ शकतं पुढच्या पेपरमध्ये. तर स्वागत समिती अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी बॅरिस्टर जोसेफ बाप्तिस्टा लक्षात घ्या. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आपण लगेच या ठिकाणी घेऊया. तर बघा 21 मार्च 1920 रोजी कागल जहागिरीतल्या माणगाव येथे भरलेल्या परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? असं विचारलेलं आहे. होता विचारलंय का? तर नाही नव्हता असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यामुळे हे थोडंसं गांभीर्यपूर्वक प्रश्न वाचला की उत्तर सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह होतं. माणगाव परिषदेवर पण प्रश्न आला ना पी-वाय-क्यू मध्ये. त्यामुळे पी-वाय-क्यू खूप इम्पॉर्टंट बघा. पी-वाय-क्यू करत चला. आप्पासाहेब दादगोंडा पाटील, तुकाराम गणेशाचार्य आणि गंगाराम कांबळे हे तेच गंगाराम कांबळे ज्यांना शाहू महाराजांनी सत्य सुधारक या नावाचं हॉटेल या ठिकाणी स्थापन करून दिलं होतं. तिघं सहभागी होतात. तर नहुतं विचारलेलं आहे. तर हे कोण आहे? तर दादासाहेब गायकवाड. ठीक आहे ना. तर राइट आन्सर काय दादासाहेब गायकवाड. कोण होते रे दादासाहेब गायकवाड? मोठं नाव आहे लक्षात घ्या. दलित चळवळीतलं मोठं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत या ठिकाणी काम केलेलं होतं यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि लक्षात घ्या नाशिकमध्ये जो काळाराम मंदिर सत्याग्रह या ठिकाणी जो काही झालेला आहे तर त्या सत्याग्रहामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले होते गोलमेज परिषदेमध्ये, तेव्हा लक्षात घ्या त्या काळाराम मंदिराची सर्व सूत्र दादासाहेब गायकवाडांकडेच या ठिकाणी होती. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. खूप महत्वाचं नाव आहे दादासाहेब गायकवाड. जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली, तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची नंतरचे ते अध्यक्ष या ठिकाणी या आर-पी-आयचे या ठिकाणी अध्यक्ष देखील राहिले. दादासाहेब गायकवाडांबद्दल अजून एक महत्वाचा मुद्दा सांगेल. बघा भारतामध्ये जेव्हा स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंच्या नेतृत्वाखाली भूदान चळवळ या ठिकाणी चालली गेली आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं यांनी एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारलं होतं आणि ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय? अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि मोठा दिल्लीवर एक मोर्चा देखील या ठिकाणी केला होता. लंडनवरनं बाबासाहेब आंबेडकर ज्यांना पत्र पाठवत होते हे तेच दादासाहेब गायकवाड. त्यांना भाऊराव म्हणून देखील संबोधलं जातं हे पण लक्षात घ्या. तर या पद्धतीचे ते या ठिकाणी तर हे माणगाव परिषदेमध्ये उपस्थित होते का? तर नाहीये. ठीक आहे ना. तर माणगाव परिषदेमध्ये हे नव्हते. नंतर ते जॉइन झाले बाबासाहेबांना. ठीक आहे. चलो पुढे आपण पाहूया. आपलं बघा इथं तुम्हाला सगळं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये आपल्या पेपरमध्ये हा प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने आला तर आपल्या नोट्समध्ये सगळा संदर्भ इथं तुम्हाला दिसतो. एक महत्वाची सूचना करायची आहे मित्रांनो. अभिजित राठोड सरांनी एक खतरनाक कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलाय ते म्हणजे प्रहार बॅचचा. ही प्रहार बॅच का बरं डिझाइन केली ते पण नीट समजून घ्या. आता बघा कंबाईनचा 2025 आता जे काही पेपर झाला तर तो पेपरमध्ये तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटला 62.50 हा कट ऑफ या ठिकाणी होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे 0.25 या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. मेरिट या ठिकाणी गेले आणि म्हणून आता तयारी करत असताना किती तयारी केली पाहिजे? 65 प्लसची तयारी या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून 65 प्लस मार्क जर तुम्हाला मिळाले तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कंबाईनच्या मेन्सला या ठिकाणी असणार आणि म्हणून मग ते 65 मार्क्स एका सब्जेक्टमुळं मिळत नाही. तर त्याच्यासाठी सर्व सब्जेक्ट आणि सर्व टीचरनी मेहनत या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्याचसाठी त्या ठिकाणी अभिजित राठोड सरांनी या सर्व महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट टीमला आपल्या सोबत या ठिकाणी घेतलं आणि परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम या आपल्या त्यांच्या ॲप्लिकेशनवर इथे या ठिकाणी ही बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर लक्षात घ्या यामध्ये कोण-कोण आहे? तर स्वतः अभिजित राठोड सर तर आहेतच आहे. त्याचबरोबर अनिल कोलते सर, इंद्रजित यादव सर, राहुल देशमुख सर, मी स्वतः इतिहास हा विषय शिकवतो यामध्ये अबुज पाटील सर आणि त्याचबरोबर अभिषेक ठिंगळे सर. या पद्धतीची एक जबरदस्त टीम या ठिकाणी तयार केलेली आहे. लक्षात घ्या या सर्वच टीचर्सचे हे सर्वच एज्युकेटर यांचे YouTube जर तुम्ही बघितले, तर यांनी साधारणतः 6 ते 7 वर्षांपासनं हे दाखवून दिलेलं, हे करून दिलेलं आहे, की आयोगाने जर 10 प्रश्न आमच्या विषयामध्ये विचारले, तर आम्ही 10 पैकी 9 प्रश्न आमच्या नोट्समधनं, आमच्या टीचिंगमधनं आणून दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट देखील झालेला आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत असाल किंवा तुमचा अनेक वर्ष अभ्यास करून रिझल्ट येत नसेल, तर मित्रांनो ही बॅच या ठिकाणी जरूर जॉइन करा. माझं सजेशन तुम्हाला या ठिकाणी राहील आणि लक्षात घ्या सरांनी ही बॅच अत्यंत माफक किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. किती आहे फीज? केवळ
₹3,299 ₹3,299 ही बॅच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध दिली. त्याच्यामध्ये सगळेच एज्युकेटर सगळ्या ताकदीनिशी, सर्व आपल्या नोट्सनिशी इथे या ठिकाणी तुम्हाला शिकवतायत. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही बॅच या ठिकाणी आहे. रिझल्ट जर हुकत असेल आणि जर तुम्ही पहिला, दुसरा प्रयत्न या ठिकाणी करत असाल तर आणि रिझल्ट येत नसेल, ही बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. हा प्रहार बॅच आहे बघा. चलो पुढे आपण पाहूया. आता बघा यानंतर एक प्रश्न आहे. ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव, डहाणू, पालघर आणि जव्हार संस्थानच्या भागात कोणत्या आदिवासी जमातीच्या वस्त्या अधिक होत्या? आता हा प्रश्न आपल्या नोट्समधनं आलेला आहे. तर मी त्या नोट्सचं नाव नाही करत. इयत्ता 11वीचं आपलं जे पुस्तक आहे, आपल्या महाराष्ट्राचं आहे, ते जुनं पुस्तक आहे. प्राचीन भारताचं नाही, त्याच्या आधीचं एक पुस्तक होतं. तर त्या पुस्तकामधनं हा प्रश्न ॲज इट इज स्वरूपात घेतला आणि यापूर्वी पण पी-वाय-क्यूमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला माहिती असेल 1946 साली ठाणे जिल्ह्यामध्ये उमरनाथ, त्याचबरोबर डहाणू, पालघर या भागामध्ये गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर यांनी आदिवासींसाठी एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारलं होतं. मुद्दा होता, की आपल्या आदिवासी बांधवांची वेठबिगारीपासून मुक्तता करावी. तर कोणते आदिवासी बांधव होते? तर इथे या ठिकाणी वारली. तर वारली जे आहे, तर ते वारली आदिवासी लोक इथे मोठ्या प्रमाणात राहतात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात तुम्हाला सहजरित्या हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आलाच असेल. चलो पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढील घटनांची त्यांची कालानुक्रमे मांडणी करा. आता बघा, जेव्हा पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा असा प्रश्न येतो, तेव्हा पहिलं काम काय करायचं? त्या घटनेचं वर्ष त्याच्यासमोर लिहून टाकायचा. प्रश्न आपोआप सुटून जातो. मुंबईतील गिरणी कामगार जे संघटना स्थापन कधी झालेली आहे भाऊ? तर 1884 ला मुंबई गिरणी कामगार संघटना स्थापन झाली. कोणी स्थापन केलेली आहे ही संघटना? तर आपल्याला माहिती आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. नाव काय तिचं? बॉम्बे मिल हँड वर्कर असोसिएशन. ठीक आहे. पुढे बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट लॉर्ड रिपनच्या काळामध्ये झाला 1881 साली या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर कामगार हितवर्धक सभा कोणी स्थापन केली माहिती आहे आपल्याला? तर 1910 ला या ठिकाणी स्थापन करण्यात आली. भिवाजी नरे, सीताराम बोले आणि त्याचबरोबर आपले हरिश्चंद्र तालचरकर यांनी. ऑल इंडिया ट्रेड काँग्रेस आताच पाहिलं आपण ऑल इंडिया ट्रेड काँग्रेसशी संबंधित मुद्दा. तर 1920 साली ही ऑल इंडिया ट्रेड काँग्रेसची स्थापना झाली बघा. आयटकची स्थापना झालेली आहे. आता लक्षात घ्या, की झाला ना प्रश्न सॉल्व्ह. पहिलं काय आहे तर ब, त्याच्यानंतर आहे अ, त्याच्यानंतर आहे क आणि त्यानंतर आहे ड. राईट आन्सर काय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं राईट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहूया. आता बघा हा प्रश्न आहे. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस कोण होते? आता बघा ज्या विद्यार्थ्यांना मराठी नीट कळत नाही, मराठी नीट समजत नाही, त्यांनी काय करायचं? त्यांनी इंग्लिशचं सेंटेन्स या ठिकाणी पाहायचं आणि सरचिटणीसला काय म्हटलं जातं हे पाहून घ्यायचं. म्हणजे प्रश्न चुकणार नाही तुमचं. ठीक आहे. नाही तर म्हटलं हू वॉज द जनरल सेक्रेटरी? लक्षात घ्या. तर सरचिटणीसला काय म्हटलं जातं? जनरल सेक्रेटरी म्हटलं जातं. म्हणजेच मराठीमध्ये याला सचिव किंवा महासचिव असं या ठिकाणी म्हटलं जातं आहे ना. सचिव किंवा महासचिव म्हटलं जातं. तर इथं काय विचारलंय? स्वागत समितीचे सरचिटणीस. तर बघा इलिमिनेशन मेथड लावून टाका. ठीक आहे ना. म्हणजेच काय? जे उत्तर नाही ते आधी कट करून टाकायचं आणि मग योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं. जवाहरलाल नेहरू हे याचं उत्तर असेल का? नक्कीच नाही. कारण फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. तर हे उत्तर नाहीये लक्षात घ्या. जवाहरलाल नेहरू कट. त्यानंतर बघा शंकरराव देव आपण पाहतो. शंकरराव देव हे याचं उत्तर असेल का? तर नक्कीच नाही. कारण हे काय होते? स्वागत समितीचे अध्यक्ष होते. कळतंय? अध्यक्ष. सरचिटणीस नाही सरचिटणीस विचारले, अध्यक्ष विचारले का? नाही. तर स्वागत समितीचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष म्हणतो आपण. तर ते शंकरराव देव या ठिकाणी होते. तर राहिलं उत्तर बाळकृष्ण चिंतामण लागू आणि धनाजी नाना चौधरी. आता लक्षात घ्या, हे जे व्यक्ती आहे ना बाळकृष्ण चिंतामण लागू हे कोण आहे बरं? आपले डॉक्टर श्रीराम लागू माहिती असेल बघा. मोठे-मोठे सिने अभिनेते या ठिकाणी किंवा एक मोठे तत्वज्ञानी देखील या ठिकाणी मी त्यांना मानतो. तर ते बाळकृष्ण चिंतामण लागू, बाची लागू, तर हे या फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेस या ठिकाणी उपस्थित होते आणि हे त्यावेळेस यांच्यावर जबाबदारी होती खजिनदारची. ते खजिनदार होते स्वागत समितीचे. स्वागत समितीचे विचारले काय तुम्हाला? सरचिटणीस. तर उत्तर काय आहे? धनाजी नाना चौधरी हे आपलं राईट आन्सर या ठिकाणी आहे. हे लक्षात घ्या. यापूर्वी पण अ, जेव्हा राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होती ना, त्यावेळेस त्या मेन्सवर यांच्यावर प्रश्न विचारला होता. तर धनाजी नाना चौधरी हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. हे मुद्दा लक्षात असू द्या. चलो पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता बघा
सन 1945 मध्ये आझाद दल ही भूमिगत कार्यकर्त्यांची लष्करी संघटना कोणी उभारली? असा प्रश्न आहे. हाही प्रश्न आपल्याला नोट्समधून आलेला आहे. लक्षात घ्या. नागनाथ अण्णा नायकवडे, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील आणि बापूसाहेब लोक. आता लक्षात घ्या, की पर्याय वाचल्यानंतर हे तर लक्षात आलं पाहिजे आपल्याला, की हा प्रश्न त्रि सरकार याशी संबंधित आहे किंवा प्रति सरकार पॅरलल गव्हर्नमेंट याशी संबंधित आहे आणि साताऱ्यातलं ते पॅरलल गव्हर्नमेंट यावर हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. हे पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन कोणी केलं होतं रे? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलं होतं. पण आयोगाने विचारलंय काय? आझाद दल. ठीक आहे ना? तर लक्षात घ्या, या नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2 महत्त्वाच्या संस्था स्थापन झाल्या लष्करी गट. त्यापैकी एक होती ती म्हणजे तुफान सेना. एक होती ती म्हणजे तुफान सेना. लक्षात घ्या, ही जी तुफान सेना, जी लष्करी सेना होती, ती बापूसाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली आणि आझाद दल हे या ठिकाणी नागनाथ अण्णा नायकवडे जे आहेत, ते नागनाथ अण्णा नायकवडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती. इथं तुम्हाला दिलेलं बघा आपल्या नोट्समधनं हा प्रश्न कसा आला बघा. नागनाथ अण्णा नायकवडे यांच्या नेतृत्वाखाली आझाद दल स्थापन करून सातारा आणि सांगली या भागात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र कारवाई करण्यात आली. तर तेच ऐकणं आहे बघा. आता तुम्ही म्हणताल, की ठीक आहे सर, हे तुमच्या नोट्समध्ये आहे, पण तुम्ही घेतलं कुठून? सांगतो ना ते पण. तर लक्षात घ्यायचा संदर्भ आहे कथा स्वातंत्र्याचे हे पुस्तक. कथा स्वातंत्र्याची कुमार केतकरांचं पुस्तक आहे. जर वाचलं नसेल तर वाचून घ्या बरं का. त्यामध्ये हा सगळा संदर्भ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचा पण संदर्भ कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामधनं आहे लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. या पद्धतीचा या प्रश्नाचा राइट आन्सर काय? नागनाथ अण्णा नाईकवाडे. आपल्याला माहित असेल सुभाषचंद्र बोस यांनी पण आझाद हिंद सेना स्थापन केली होती. त्यांना आदर्श मानून त्या आझाद हिंद सेनेच्या धर्तीवर आझाद दल स्थापन केलं होतं नागनाथ अण्णा नाईकवडे यांनी. ठीक आहे? या पद्धतीचा राइट आन्सर. चलो पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता बघा शेवटचा प्रश्न आहे सार्वजनिक सभा या नामवंत संस्थेनं 24 सप्टेंबर सन 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? पुणे येथे कोणाचा सत्कार केला? डेट लीड लक्षात घ्या 24 सप्टेंबर 1894. आता बघा जनरली काय करायचं बघा, एलिमिनेशन जो मी म्हणतो, तर ती मेथड या ठिकाणी इथे अपलोड करा. एलिमिनेट करा. जे उत्तर नाही ते आधी कट करून टाका. आता कसं पाहायचं तर इथं आहे न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले. आता बघा महात्मा फुल्यांचं निधन झालं 1890 ला. महात्मा फुलेचा सत्कार विषय आहे का? काहीच नाही विषय. महात्मा फुल्यांचं नाव कट झालं बघा. तर त्यानंतर आहे न्यायमूर्ती रानडे बघा. इथं बघा आपल्याला माहिती असेल, की पुन्हा सार्वजनिक सभा स्थापन केली कोणी? ती म्हणजे आपल्या ग.वा. जोशी यांनी स्थापन केली. मात्र 1871 पासनं या न्यायमूर्ती रानडे जे आहेत, ते या ठिकाणी पुन्हा सार्वजनिक सभेला जॉइन झालेले आहेत. आता 1871 पासून ते काम करतायत. 1871 पासून काम करत असताना 1894 ला ते स्वतःचा सत्कार स्वतःच्या संस्थेच्या द्वारे या ठिकाणी करतील का रे? नक्कीच नाही. म्हणजे कॉमन सेन्स म्हणतो ना, पण तो इथं आपला करायचा. समजा मी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेला मी 20-25 वर्ष या ठिकाणी दिले. त्या संस्थेच्या वतीनं मी माझाच सत्कार करून घेईल का? हा कार्यक्रम होऊ शकतो का? नाही. ठीक आहे ना? तर नाही. त्यामुळे हे पण याचं उत्तर या ठिकाणी नाही. आता राहिला मुद्दा या दोघांशी संबंधित. ठीक आहे. आता बघा पुन्हा सार्वजनिक सभा स्थापन कोणी केली होती? तर ग.वा. जोशींनी, रानडेंनी स्थापन केली. एस.एच. चिपळूणकरांनी या ठिकाणी स्थापन केली. हे कोण होते बरं लोकं? ही सगळी होती मावळ गटाची लोकं. आणि नंतर मग ही पुन्हा सार्वजनिक सभा ही टिळकांच्या ताब्यामध्ये जाती. कधी जाती? 1895 ला जाते. 1895 ला लोकमान्य टिळक पुन्हा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष या ठिकाणी बनतायत. आणि अध्यक्ष बनल्यानं त्यांनी पहिलं काम काय केलं? तर पुन्हा सार्वजनिक सभेचे जे फाउंडर होते न्यायमूर्ती रानडेंसारखे, त्यांना पुन्हा सार्वजनिक सभेतनं त्यांना या ठिकाणी काढून टाकलं. म्हणून मग रानडेंनी डेक्कन सभा स्थापन केली. मग मला सांगा, विषय आहे की 24 सप्टेंबर 1894. मग त्या काळामध्ये मावळांच्या ताब्यामध्ये जर पुन्हा सार्वजनिक सभा होती, तर ते टिळकांचा सत्कार करतील का? तर नक्कीच नाही. मग याचं राइट आन्सर काय आहे? तर या ठिकाणी शाहू महाराज. आता शाहू महाराज का आहे? त्याचं राइट आन्सर ते पण या ठिकाणी पहा. तर लक्षात घ्या एप्रिल सन 1894 हे लगेच लक्षात आलं पाहिजे. एप्रिल सन 1894 ला शाहू महाराज जे आहेत त्यांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्य कारभाराची सूत्र हाती घेतली आणि त्याचं औचित्य साधून 24 सप्टेंबर सन 1894 ला पुन्हा सार्वजनिक सभेनं पुण्यामध्ये एक सभेचं आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा सत्कार इथे या ठिकाणी केलेला होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. माहीत नसेल तर अशा पद्धतीचं एलिमिनेट करायचे प्रश्न, पर्याय आणि त्यानुसार योग्य उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचायचं. राइट आन्सर या पद्धतीचं. आयोगाची आन्सर की येण्याच्या आधी तुम्हाला मी हे सगळे उत्तर सांगितलेले आहेत हे लक्षात घ्या. तर मित्रांनो
परत एकदा सूचना करून देतो, की अभिजित राठोड सरांच्या माध्यमातून जी एक अत्यंत महत्त्वाची बॅच ही येत्या कंबाईनच्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी जी आयोजित केलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट टीम हे तुम्हाला तिथे विषय या ठिकाणी शिकवणार आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत ही बॅच जॉइन केली नसेल, तर नक्कीच आजच या ठिकाणी ही बॅच जॉइन करा. कारण गट क चा मेन्सचा पेपर तुम्ही पाहिला आणि त्यामुळे गाफील राहू नका. रिझल्ट लावण्यासाठी 10 वर्ष लावायचे नाहीयेत आपल्याला. जर रिझल्ट येत नसेल, 65 प्लस मार्क लागणार आहेत या कंबाईनच्या गट ब च्या पेपरच्या रिझल्टसाठी. त्यामुळं 65 मार्क जर पाहिजेल असेल, तर या तज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त या ठिकाणी ठरतं, लक्षात घ्या. रिझल्ट येत नसेल, तर लवकरात लवकर ही बॅच या ठिकाणी तुम्ही जॉइन करा. पहिले न्यूकमर्स तुम्ही असाल आणि मग तुम्हाला 10 वर्ष घालवायची नसेल कंबाईनचा रिझल्ट देण्यासाठी, बॅच जॉइन करून घ्या. पहिल्या प्रयत्नामध्ये रिझल्ट प्रिलियमचा या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी येईल. मित्रांनो, धन्यवाद तुम्ही सर्वांनी मला एवढ्या वेळ सहन केल्याबद्दल. तर थांबतो मी आता. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते त्याचा अभिप्राय जरूर या ठिकाणी कळवा. कमेंट्स या ठिकाणी करा, लाइक करा आणि आपल्या मित्रांना शेअर देखील या ठिकाणी करा. तर थांबूया मित्रांनो आता आपण. धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.